गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्या निमित्तानं सगळ्यांचीच घाई गडबड सुरू आहे. कुठली मूर्ती घ्यायची, कशी असावी, कसली मूर्तीचं स्वरूप असावं, काय घ्यावं, ह्यासाठी प्रत्येक जण बाजारामध्ये आता जातो आहे आणि मूर्त्यांची माहिती घेतो आहे, मूर्ती बघतो आहे. पण मी आज पुण्यातल्या एका ठिकाणी आहे जिथं पेपरपासून मूर्त्या बनवल्या जातात. पेपरपासूनच्या ज्या मूर्त्या आहेत त्या इतक्या आकर्षक आणि सुंदर पद्धतीनं तयार केलेल्या आहेत की तुम्हाला ती बघून वाटणारही नाही की ही पेपरची मूर्ती आहे. एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून सर्वजण पुढाकार घेताना दिसत आहेत, तर त्यासाठी शाडूची मूर्ती हा एक चांगला पर्याय मानला जातो. त्याचबरोबर कागदापासून बनवलेली मूर्ती हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. पण तुलनेनं शाडूच्या मूर्तींना प्रेफरन्स दिला जातो. पण माझ्या जवळ जी आत्ता मूर्ती आहे तुम्ही ही बघताय, ही पेपरपासून बनवलेली मूर्ती असं खरंच तुम्हाला वाटणार नाही. इतकं सुरेख काम आहे. मूर्तीची उंचीसुद्धा अगदी 2 ते 2.5 फुटांपर्यंत असेल. पण अतिशय सुबक, अतिशय सुंदर आणि पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे. आणि पुण्यातले अभिषेक कुलुंगे नावाचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून ह्या मूर्तींना आभूषणं घडवलेली आहेत आणि एका हातात उचलता येणारी अशी ही मूर्ती आहे. खरं तर शाडूच्या मूर्ती म्हणजे खूप वागवायला अशा काळजीपूर्वक वागवाव्या लागतात. त्याला धक्का लागून चालत नाही आणि पाणी लागून चालत नाही. पण कागदाची मूर्ती ही खूप सुरेख आहे, वजनानं हलकी आहे आणि तुलनेनं चटकन विरघळणारी आहे. त्यामुळे ह्या पर्यावरणपूरक मूर्तीविषयी अधिक जाणून घेऊयात. सर नमस्कार. सर ह्या मूर्तींविषयी काय सांगाल? ह्या ज्या मूर्ती आहेत या पूर्णपणे कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या या मूर्ती आहेत. यामध्ये कागदाचा लगदा, चॉक पावडर, टिश्यू पेपर या सगळ्या गोष्टी मिक्स करून ही मूर्ती अतिशय वजनाला हलकी आणि सुमारे 2 ते 3 तासात विरघळून जाण्याच्या दृष्टीने एक विसर्जनाच्या वेळेस केलेली ही मूर्ती आहे. आणि या मूर्तीबद्दल अजून सांगायचं झालं तर याला आपण अशी ही सजावटसुद्धा करू शकतो. तर शाडूच्या मूर्तीला काय होतं की शाडूच्या मूर्ती वजनाला हेवी जाते 2-2.5 फुटाची आणि त्याला तुम्ही ही अशी सजावट करण्यात थोडी रिस्ट्रिक्शन येते. तर मी तुम्हाला दाखवू शकतो की आपण ही एका हाताने सुद्धा उचलू शकतो, एवढी ही हलकी अशी मूर्ती आहे. हे बघा आता मी उचलतोय बघ, एका हातात उचलली. साधारण एक व्यक्ती 2-2.5 फुटाची मूर्ती लहान मुलगा सुद्धा उचलू शकतो. सर विसर्जन करताना ही मूर्ती विरघळायला किती साधारण वेळ लागतो? साधारण ही विसर्जनाच्या वेळेस 2 ते 3 तासात ही मूर्ती विरघळून जाते. आणि तुलनेनं शाडूच्या मूर्तींचं शाडूच्या मूर्तीला थोडा वेळ लागतो आणि एक 4-5 तासात शाडूची मूर्ती सुद्धा होऊन जाते. पण शाडूच्या मूर्तीचं एक आहे की ती वजनाला 2-2.5 फुटाची खूप हलकी होते. आता तुम्ही पाहू शकता की या ज्या मूर्त्या आहेत ज्याला पाट आहे या शाडूच्या मूर्त्या, याला आम्ही पाट दिला आहे कारण काय होतं उचलता येत नाही ग्राहकांना. आणि ह्या मूर्तीचं वजन आणि ह्या मूर्तीचं वजन हे जवळपास एकच आहे. म्हणजे 2.5 फुटाची मूर्ती आणि 1 फुटाची मूर्ती, कारण ही पूर्ण भरीव आहे आणि ही पोकळ आहे मूर्ती. हा यातला फरक आहे इको फ्रेंडली मूर्ती. खरं तर तुम्ही इथे पाहू शकाल की अतिशय सुबक, अतिशय सुंदर, मनमोहक अशी सुंदर डिझाईन त्याला वस्त्र केलेली आहेत आणि खूप चांगले पॅचेस लावलेले आहेत, कुंदन लावलेले आहेत आणि सोंडेला सुद्धा बारीक नक्षीकाम केलं आहे. पेपरच्या मूर्तींना हे शक्य आहे, पण शाडूच्या मूर्तींना शक्यतो ह्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. आणि हे पेपरची मूर्ती आहे, पर्यावरणपूरक आहे. आणि सर ग्राहकांना काय विनंती कराल, काय आग्रह कराल की अशा पद्धतीच्या मूर्ती घ्याव्यात? आणि शाडू बरोबरच कागदाच्या मूर्तीसुद्धा खूप पर्यावरणपूरक आहेत. ज्यांना असं आहे की बाबा आम्ही हौदात विसर्जन करत नाही, आम्ही नदीमध्ये विसर्जन करत नाही, आम्हाला इको फ्रेंडलीच मूर्ती हवे, तर त्यांना हा ऑप्शन आपण ठेवलेला आहे की जे आपल्या सोसायटीच्या प्रांगणामध्ये किंवा घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या ड्रममध्ये सुद्धा ही मूर्ती विसर्जन करू शकतात. त्यासाठी शाडूचीच मूर्ती घेतली पाहिजे की असा काही आग्रह नाही आहे. ह्याला एक ऑप्शन आलेला आहे. फक्त तुलनेत ह्या मूर्ती बाकीच्या मूर्तींपेक्षा कॉस्टिंग वाईज थोड्या जास्त जातात, एवढंच त्याचं. त्यामुळे त्याची मागणी थोडी कमी आहे, एवढंच इको फ्रेंडली बाबतीत. सर याच्या सजावटीबद्दल काय सांगाल? सजावटीमध्ये आपण ही सजावट तुम्ही जशी सांगाल तशी आपण करून देतो सजावट. आणि या सजावटीमध्ये खूप प्रकारची व्हरायटी आहे. जसं की तुम्ही आता माझ्या ज्या बाकीच्या मूर्त्या आहेत तुम्हाला दिसतील थोड्या वेळा,
की त्यामध्ये आम्ही POPच्या मूर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारची सजावट केलेली आहे आणि सजावटीला मुळं जास्त वेळ लागतो आणि त्यालाच त्या सजावटीमुळंच त्या एवढ्या रेखीव झालेल्या आहेत. खरं तर शाडूच्या मूर्तींसोबत पेपरच्या मूर्ती सुद्धा पर्यावरणपूरक असतात. त्या तुलनेनं बाजारात कमी बघायला मिळतात, पण शाडूला एक चांगला ऑप्शन म्हणून पेपरच्या मूर्त्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या साध्या सुद्धाही नाही आहेत, तर त्याला खूप आकर्षक सजावट केलेली आहे आणि पेपरची मूर्ती ही तुलनेनं लवकर विरघळते, पर्यावरणपूरक आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा जर यंदाच्या गणेशोत्सवात अजूनही मूर्ती घेतली नसेल तर वाट कशाची पाहताय. पर्यावरणपूरक मूर्ती, कागदाची मूर्ती, छान मूर्ती नक्की घ्या. कॅमेरामन निलेश सह मी प्रेरणा परबखोत, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.